या व्हिडिओमध्ये आपण 51वे एक्झाम्पल सोडवणार आहोत. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामधील अंडरलाईन केलेल्या अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात ओळखा, म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा. ओके, तर इथं दिलं आहे हुर्रा वी हॅव वॉन द गेम. आता हुर्रा या वर्ड खाली अंडरलाईन केले. टोटल देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच: नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, preposition, conjunction and interjection. ओके, सो वन ऑफ देम यापैकी एक हे हुर्रा आहे. तर हे हुर्रा इट इज नॉट नाउन, हे नाउन नाही आहे. हुर्रा इज नॉट नाउन बिकॉज इट इज नॉट नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, हे नाही आहे. ओके, दुसरा ऑप्शन कंजंक्शन, हे कंजंक्शन पण नाही आहे कारण की हे कुठलाही वाक्य किंवा शब्दाला जोडत नाही. Conjunction joins two words and sentences as we know that. Interjection हा आपला आन्सर आहे. हुर्रा हे इंटरजेक्शन हे आपला आन्सर आहे कारण की हुर्रा एक्सप्रेसेस द सडन फिलिंग. ओके, सडन फिलिंग ऑफ ॲप्रिसिएशन. सो इंटरजेक्शन इज आवर आन्सर. ॲडवर्ब नाही आहे. ॲडवर्ब का नाही आहे तर हा जो हुर्रा शब्द आहे तो कुठल्याही वर्बला मॉडिफाय करत नाही. वर्बमध्ये मीनिंग ॲड करत नाही. ओके, ॲडवर्ब म्हणजे अ वर्ड विच मॉडिफाईज द वर्ब. ओके, तर अशा पद्धतीने आपला आन्सर आहे इंटरजेक्शन. ओके, आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड दिस. थँक्यू.